दक्षिण काश्मीरमधील पहलगाम शहरात दहशतवाद्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक पर्यटक जखमी झालेत. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहोचल्यानंतर केंद्रानं सार्क सवलतीअंतर्गत व्हिसावर भारतात आलेल्या पाक नागरिकांना 48 तासात देश सोडण्याचे आदेश दिले. त्यानुसार कोल्हापुरात 61 पाकिस्तानी नागरिक राहतात, अशी माहिती पुढे आली. यावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मात्र 61 पाकिस्तानी नागरिक कोल्हापुरात राहत असल्याच्या वृत्ताचं खंडन केलंय. शॉर्ट टर्म व्हिसा असलेले कुणीही पाक नागरिक कोल्हापुरात नसल्याचं त्यांनी सांगितलंय. तर ज्यांच्याकडे सार्क व्हिसा असेल आणि असे नागरिक जर कोल्हापुरात राहत असतील तर शासनाच्या निर्देशानुसार त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. सार्क व्हिसा म्हणजे काय आहे, त्यामुळं पाकिस्तानी कलाकार आणि विद्यार्थ्यांनाही देश सोडावा लागणार का, त्याविषयी जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. सार्क म्हणजे दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना. या संघटनेची स्थापना 1985 मध्ये झाली. या संघटनेत 8 सदस्य देशांचा म्हणजेच अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेचा समावेश आहे. आर्थिक वाढ, सामाजिक प्रगती आणि सांस्कृतिक विकासाला चालना देणं ही सार्क संघटना स्थापन करण्यामागील कल्पना होती. डिसेंबर 1988 मध्ये इस्लामाबाद इथं झालेल्या सार्क सदस्यांच्या 4थ्या शिखर परिषदेत याचा विचार मांडण्यात आला होता. सार्क राष्ट्रांमध्ये लोकांशी संपर्कात राहण्याची गरज लक्षात आली. या देशांमध्ये प्रवास करताना काही नागरिकांना व्हिसापासून सूट देण्यात यावी, यावर त्यांचं एकमत झालं होतं. त्यावेळीपासून सार्क व्हिसा देण्याची सुरुवात झाली. पहलगाम हल्ल्यानंतर सार्क व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.